कारण माझं असं एकदा झालं होतं. मला मी एकदा झाली त्याला आता 30 वर्ष झाली असेल. अकोले नावाचं एक गाव होतं आपल्या नगरला. तिथे रात्री माझी सभा होती. त्याला त्या आचारसंहितावर झंझट लागलं नव्हतं आणि थंडीचे दिवस होते, भयंकर थंडी होती. आणि ते असं अकोले गाव असं वरती आहे आणि इतकी थंडी होती, मला कल्पना नव्हती इतकी थंडी असेल. मी तिथे वरती गेलो, तिकडे आमचे सगळे लोक सगळे कानटोप्या बिनटोप्या घालून स्टेजवरती बसलेले, समोर जी काय लोक होती प्रेक्षक सगळे, ते सगळे घोंगड्या बिगड्या घेऊन असे एवढेच दिसत होते मला. प्रतिमती पाटील दिसायचे ना, त्या अख्ख्या झाकलेल्या असायच्या सगळे. मला कधीतरी त्या कबूतर वगैरे काढतील असंच वाटायचं. त्यांना मी नाव ठेवलं होतं पदर टेरेसा. आणि सगळे एवढंच दिसत होते मला. मी वरती गेलो, आपला तिथे तावाने भाषण बिषण केलं. बरं, काही हसण्याच्या जागा असतात, टाळ्यांच्या जागा असतात. आतल्या टाळ्या वाजवत होते, फार तोंड उघडत नव्हते हसायला. आणि मी आपला साधा जब्बा लेंगा घातलेला, तिथे झेंडा आणि मी दोघे जण फडफडत होतो. बाकी सगळे आतमध्ये आपले. सगळं माझं भाषण बिषण संपलं, सगळेजण राष्ट्रगीताला उभे राहिले, राष्ट्रगीत संपलं, सगळेजण खाली बसले. मला काय ना म्हटलं, काय रे सगळे परत का खाली बसले, नंतर पिक्चर आहे ना. तर मला तसं वाटलं काहीतरी की लहान लहान मुलं आणि इकडे नंतर काहीतरी कार्यक्रम असेल.